वचन सांगतं जे काही तुम्ही येशू नावात मागाल ते तुम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. जे काही तुम्हाला मागायचं आहे ते येशू नावामध्ये मागा. वचन सांगतं तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून जे काही तुम्ही प्रभू येशूमध्ये मागाल ते तुम्हाला मिळालेलं आहे, याच्यामध्ये आनंद करा. हालेलुया, हालेलुया. आम्हाला इकडं जायची गरज नाही, तिकडं जायची गरज नाही, या बचत गटाकडे जायची नाही, या बँकेकडे जायची गरज नाही, या डॉक्टरांकडे जायची गरज नाही, या काका मामाकडे जायची गरज नाही. आशीर्वाद देणारा आमचा परमेश्वर आहे. मागचे सगळे लोक आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास प्रभूवर आहे. जोराने कबूल करा, जोराने जोराने जोराने. हालेलुया, जोराने. हालेलुया. माझा विश्वास प्रभूवर आहे. आमेन. काल आम्ही पुण्यात होतो, खूप छान मीटिंग झाले. आम्ही खूप म्हणजे आम्ही स्वतः ब्लेस झालो आणि त्याच पॅशनमध्ये त्याच अनॉइंटिंगला घेऊन आम्ही इथं काल रात्री आलो आणि आज मला तुमच्यासमोर वचन शेअर करायला खूप आवडेल. जे वचन मागील शुक्रवारी, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये पुण्याच्या कलिसियामध्ये आम्ही व्हिजिट केलो, हाऊस ग्रुप्समध्ये आम्ही व्हिजिट केलो आणि जे देवाने माझ्या मनामध्ये दिलं होतं ते मी त्यांच्याशी शेअर केलं आणि आज मी ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे. ऐकायला तयार आहात का? हालेलुया. कारण देव बोलतो प्रियांनो, आपला देव बोलतो आणि आज तो आमच्याशी बोलणार आहे. हालेलुया. जेव्हा मी बायबल वाचतो, मला माहीत नाही, मला जुना करार खूप आवडतो. कसं देवाने त्याच्या लोकांना सोडवलेलं आणि कसं देवाने अद्भुत कार्य करून दाखवलं की मी तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया. वचन आम्हाला सांगतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये, पण त्याच्या अगोदर वचन आम्हाला सांगतं उत्पत्तीविषयी. उत्पत्तीमध्ये परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि देवाची इच्छा होती की आम्ही त्याच्याबरोबर राहावं. देवाने जीवन मरण आमच्या समोर ठेवलं आणि देव म्हणाला आता तुला निवडायचंय. मंडळी नीट ऐका, जीवन आणि मरण आमच्या समोर असतं, चांगलं आणि वाईट आमच्या समोर असतं, आशीर्वाद आणि शाप आमच्या समोर असतो आणि देव म्हणतो तू निवड. जे निवडशील त्याचं प्रतिफळ तू खाशील. हालेलुया. हे असं करत बसलं तर कॅन्सर झाला तर मग देवा देवा करत काय अर्थ नाही. देव म्हणतो तूच निवडली ना. हां, चांगलं बोलायचं आणि शिवेगाळी तुमच्या समोर आहे, तुम्ही निवडच केला नाही, माझा राग भारी आहे, मी शिव्याच देतो. ठीक आहे, मग घरात भांडण. देव म्हणतो तू निवडली ना, झालं. मग परमेश्वराने सगळं इस्रायल लोकांना, कारण देव चिडत गेला, कारण लोकांनी इतकं चिरडीला आणलं ना आपल्या कृत्यांद्वारे की देवाला राग आला आणि देवाने ठरवलं की नाही आता खतम करून टाकायचं. पण देव कनवाळू प्रेमळ होता म्हणून देवाने परत संधी दिली आणि परत परमेश्वर एकानंतर आम्हाला संधी देत गेला. देवाची इच्छा होती की आम्ही स्वतंत्रतेमध्ये राहावं. आमेन म्हणा. हालेलुया. देवाची मूळच इच्छा नाही आहे की प्रमोदनी आजारामध्ये राहावं. देवाची मूळच इच्छा नाही की प्रीतीने एकदम अशांतीमध्ये राहावं. बिलकुल नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही एकदम आझादीमध्ये राहावं. हालेलुया. एकदम टेन्शन फ्री राहावं. हालेलुया. म्हणून तो म्हणतो ना, माझ्याजवळ आहे, सगळं तुमचं गबाळ माझ्यावर द्या, सगळं तुमचं टेन्शन मला द्या, सगळं चिंता काळजी मला द्या, कारण देवाची इच्छा आहे. सगळे नीट ऐका, देवाची, प्रभू येशूची इच्छा आहे की आम्ही टेन्शन फ्री राहावं, आम्ही काळजी करू नये, आम्ही चिंता वाहू नये, अशी देवाची इच्छा आहे. आणि परमेश्वराने पाहिलं की माझी जी निर्मिती आहे ना ती माझ्यापासून सारखं दूर जाते, सारखं देवाला सोडायचं, इतर गोष्टी करायचं. मग असा फटका आला की परत देवबापा करत परत यायचं. उत्पत्तीमध्ये तेच चाललेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बघत आहे की माझे लोक, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या जवळ असावं. हालेलुया. वचन सांगतं प्रभू जवळ जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू जवळ जीवन आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्या जीवनाकडे राहावं. पण मनुष्य असा होता की वारंवार देवाला सोडून इतर गोष्टी करायचा आणि इतर गोष्टी करून मग देवाला राग यायचा आणि देव कधी कधी ताडना द्यायचा. ताडना द्यायचा. कधी कधी देवाला राग यायचा, देव नाश करून टाकायचा, देवाला अनुताप व्हायचा.
पण परमेश्वर पुन्हा एकदा संधी मनुष्य मात्रेला द्यायचा. हालेलुया. मग त्याच्यानंतर येतं निर्गमचं पुस्तक. निर्गम म्हणजे बाहेर पडण्याचा एक समय आला. पण निर्गम पुस्तक कशासाठी आलं माहिती आहे का? कारण देवाचे लोक आता गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत. देवाचे लोक, तुम्ही आणि मी आता बंधनामध्ये गेलेले आहोत. देवाचे लोक जे देवाने म्हटलं की तुम्हाला फ्रीमध्ये राहायचे, तुम्हाला फ्रीडम दिलेला आहे, तुम्हाला तर चिंता करण्याची काय गरज नाही, मी तुमचा देव आहे, मी तुमच्यासाठी पुरवठा करणारे, असे तुम्ही आणि मी आता एका बंधनामध्ये गेलेले आहोत, एका गुलामगिरीमध्ये आम्ही गेलेले आहोत. आणि आता आमचं काय चालत नाहीये. फारो आमच्यावर राज्य करत आहे. फारो त्या काळचा मोठा राजा, तो आता आमच्यावर राज्य करत आहे. तो आता आम्हाला आमची मनमानी करायला देत नाहीये. तो आता आम्हाला खूप काम करायला लावतो. तो आता आम्हाला जेवढं काम करतो त्यातलं थोडंच पगार आम्हाला देतो. तो फारो म्हणतो की नाही, आता मी तुमचा राजा आहे आणि आता मी जे सांगतो ते तुम्ही करायला पाहिजे. पण देवाशिवाय दुसरा राजा आमच्या जीवनामध्ये असायला नाही पाहिजे. पण एक काल माहिती आहे का प्रियांनो, ज्या देवाने आम्हाला मुक्त ठेवलं होतं, ज्या देवाने आम्हाला जीवनामध्ये ठेवलं होतं, आता तो परमेश्वर आम्हाला बंधनामध्ये गुलामगिरीमध्ये पाहते. का माहिती आहे का? आमच्या चुकीच्या वागणुकीमुळं. मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतं, जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा पाळता त्या समयापासून आशीर्वाद सुरुवात होतात. हालेलुया. पण ज्या समय तुम्ही आणि मी आज्ञा मोडतो, ते आशीर्वाद जे असतात ते दुसऱ्या गोष्टीमध्ये परिवर्तित व्हायला लागतात. मग निर्गमाच्या पहिल्या अध्यायामध्ये एक जो मिसरचा राजा फारो असतो ना, तो जेव्हा इस्रायल लोकांकडे बघतो आणि तो म्हणतो की हे लोक किती आहेत, हे लोक माझ्या सैनिकांपेक्षा, माझ्या लोकांपेक्षा हे लोक खूप जास्त आहे. तो फारो राजा काय म्हणतो, ह्यांना जर वाढू दिलं तर माझं काय खरं नाही. म्हणजे आम्ही वाढणारे लोक आहोत. सगळेजण जोराने आमेन म्हणा. हालेलुया. एक राजा तो बघतोय आणि म्हणतो हे लोक वाढतील तर माझं काय खरं नाही, हे लोक वाढतील तर माझं राज्य निघून जाईल. म्हणून तो राजा काय करतो, प्रेशर टाकायला लागतो, काम देतो, कामामध्ये त्यांना अडकून ठेवतो. इतकं काम, इतकं काम, इतकं काम. मग शेवटी तुम्हाला मला देवाची आठवण येते आणि वचन सांगतं त्यांनी देवाचा धावा केला. लगेचच देव उत्तर दिला नाही. कधी कधी देव उत्तर देत नाही. नाराज होऊ नका, आम्ही काहीतरी चुकीचं केलं असतं म्हणून देव विलंब करतो. जर चुकलेल्या गोष्टी बरोबर केल्या ना, खतम, देव लगेच बोलायला लागेल. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. आणि देव बोलला नाही, पण तरी वचन सांगतं त्यांनी देवाकडं आरोळी मारली, आरोळी मारली, आरोळी मारली, आरोळी मारली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. आणि देव म्हणाला, नाही, हे माझे लोक आहेत, आता मला यांना बंधनात ठेवायचं नाही. देव म्हणतो की या माझ्या लोकांना आता गुलामगिरीमध्ये मला ठेवायचं नाही. बस झालं, फारोचं राज्य बस झालं, आता माझ्या लोकांना मी बाहेर काढणार. देव असं चुटकी वाजून बाहेर नाही काढला. देवाने एका व्यक्तीला निवडलं, त्याचं नाव होतं मोशे. आणि देवाने म्हटलं, मोशे, मी तुला निवडलेलं आहे आणि मी तुला एक काम देते, मी तुला एक गोष्टीसाठी अभिषेक देते, मी एका गोष्टीसाठी विशेष तुला पाचारण देते. आणि ते पाचारण, ते कॉलिंग, ते अनॉइंटिंग यासाठी आहे की तुला माझ्या लोकांना बाहेर काढायचंय. म्हणा, बाहेर काढायचंय, बाहेर काढायचंय. आणि मोशे या शब्दाचा अर्थ काय? ओढून बाहेर काढणारा. ओढून, ओढून. देव असं ओढून काढतो, ये रे बाबा लोटा, पळ पळ पळ, दूध, चल लवकर, राहू नको तिथं. तसं मोशेला देवाने निवडलं आणि मोशेला म्हटलं की तू माझ्या लोकांना बाहेर काढायचं. मग मोशे जातो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोशे जातो आणि मोशे सगळ्या इस्रायल लोकांना म्हणतो की देव माझ्याशी बोललेला आहे. देव म्हणतो की आता तुम्ही आणि मी गुलामगिरीमध्ये राहणार नाही. देव म्हणतो की आता फारोच्या राज्यातून आमची सुटका होणार आहे. मोशे जाऊन म्हणतो आता आपल्याला जो कामाचा बोजा आहे तो आता कमी होणार आहे, कारण इस्रायलाच्या देवाने तुमची माझी भेट घेण्याचं ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि मोशे काय करतो प्रियांनो, मोशे इस्रायल लोकांना सांगतो. आणि मग निर्गमच्या पुस्तकामध्ये आम्हाला कळतं कसं मोशेद्वारे चिन्ह चमत्कार झाले,
कधी इमॅजिन केलेलं आहे का हो तुम्ही आणि मी? आपण फक्त आकाशातून गारा पडताना बघितले, गारा ना. पण त्यावेळेस भूक लागली, काय खायला नाही म्हटलं तर देवाने स्वर्गातून एकदम छान, म्हणजे जे स्वर्गदूत भाकरी खातात ना, ती भाकरी स्वर्गातून टप 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 आपल्यासाठी पाठवून दिली. रोज सकाळी सगळ्या बायकांना किती बरं वाटलं असेल, आज चपात्या करायचं नाही, आज काय कालवण करायचं नाही, असलं उघडलं दार की भाकऱ्या इथे मान्ना जायचं. किती छान ना. कधी कधी असं वाटतं की विल्डरनेसमध्ये जावं. आता पाऊस नाही पडत आहे, गारा नाही पडत आहे, मान्ना वरून पडत आहे, ते घ्यायचं, खायचं, आराम करायचं. देव जिथं सांगतो तिकडे जायचं. पण ते खाऊन पण कंटाळायला हो आम्हाला. काय मान्नाच देव द्यायला लागले. कुरकुर कुरकुर तो विषय नाही आपला. मग आता मान्ना नको, मग आता काय पाहिजे? आता आम्हाला मटण. मग मोशे देवाकडे जातो, देवा बघ यांना मटण पाहिजे, मग ते पण देतो. ती पण खाऊन काय आम्हाला लई किळस वाटायली, किती खायचं रोज. देवाला पण प्रश्न पडतोय, काय यांचे बदलत असतात, कधी भाकरी पाहिजे, कधी. पण मी सांगू का आपल्या देवाविषयी, त्याने आम्हाला सोडलं नाही. वचन सांगतो आम्ही विल्डरनेसमध्ये पण, आम्ही अरण्यात पण एकदम धष्टपुष्ट होतो. आमचे कपडेच फाटले नाहीत. हालेलुया, हालेलुया. आता सगळं असून आमचे 6 महिन्यात कपडे फाटतात. चप्पल त्यांचे तुटले नाहीत ना, त्यांच्या पायाला काय असं इजा झाले नाही. का माहितीये का? कारण देवाला तुम्हाला मला बाहेर काढायचं होतं. हालेलुया. देवाला तुम्हाला मला बाहेर काढायचं होतं. आणि बाहेर निघाले, मग निर्गम झालं. आता निर्गम नंतर देव आता व्यवस्था द्यायला लागला. आता तुम्ही बाहेर आले. लक्षात घ्या, नीट ऐका. एखाद्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही जास्त काळ राहिला ना, तिथलं तुम्ही कल्चर अडॉप्ट करता. आता मी जाऊन 1 वर्ष जर मी हैदराबादमध्ये राहिलं ना, 1 वर्षानंतर आले तर माझं पूर्ण बोली भाषा चेंज होईल. जन्य अंकल सारखी स्तोत्रम स्तोत्रम देवडू हालेलुया. का? माझं कपड्याचं स्टाईल चेंज होईल. का माहिती का? एखाद्या सिच्युएशनमध्ये आम्ही जर जास्त काळ राहिलो, किंवा पुण्यामध्ये राहिलो, किंवा मुंबईमध्ये राहिलो, आपल्या सोलापूरच्या लोकांची भाषा बदलती, त्या लोकांची भाषा इकडची बदलती. का माहिती का? ते आमच्यावर खूप अफेक्ट करतं. मग तुम्ही आजारात पण जास्त काळ असेल ना, बरे झालं तरी आजाराच्याच गोष्टी बोलत बसतात. आता पण 5 वर्षापूर्वीच बोलायचं, देवाने काढलं तरी तेच बोलायचं, आम्ही लई असं केलं तसं केलं. काढलं का माहिती का? एखाद्या एरियामध्ये, एखाद्या परिस्थितीमध्ये आम्ही जास्त काळ राहिलं ना, ती परिस्थिती आमच्यावर हावी व्हायला लागते, ते लोक आमच्यावर हावी व्हायला लागतं, तिथलं कल्चर आमच्यावर हावी व्हायला लागतं. मग ॲटोमॅटिकली आपण त्यांच्यासारखे बनायला लागतो. आणि देव म्हटलं नाही, तुम्ही असे लोक नाही आहेत. हालेलुया. देव म्हणतो माझी इच्छा आहे की स्वर्गाचं कल्चर तुमच्यामध्ये यायला पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाने निर्गमच्या पुस्तकामध्ये आज्ञा दिल्या, 10 आज्ञा दिल्या. मग त्याच्यानंतर पुस्तक आलं, लेवी व्यवस्था. त्याच्यामध्ये सगळं सांगितलं, तुम्ही असं करायचं, तुम्ही तसं करायचं, हे करायचं. मग त्याच्यानंतर एक पुस्तक आलं, त्याच्यानंतर आलं गणनाचं पुस्तक. म्हणा गणना. हालेलुया. पण याच्या अगोदर देवाने फारो समोर मोठे चिन्ह चमत्कार केले. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण कंबर तलावाच्या इकडं उभारून किती पण काठी मारा, गोदड्या धुवा, ती कंबर तलाव दुभागणार नदी, ते सोडा, गटर पण दुभागणार नाही. पण देवाने मोशेला निवडलं होतं, देवाने मोशेला सामर्थ्य दिलं होतं, त्याच्यावरती अनॉइंटिंग होतं, त्याच्यावरती अभिषेक होता. आणि त्या अभिषेकाच्या द्वारे तो देवाला म्हणाला, देवा आता मी सगळं, फारोच्या समोर 10 पिढ्या झाल्या, आता तो म्हणाला जा, आता मी निघालो देवा, आता शेवटचा टप्पा आहे देवा, आता आम्हाला तिकडं जायचं आहे, पण मधी तांबडा समुद्र आहे. आणि परमेश्वर म्हणतो घाबरू नको मोशे, तो तांबडा समुद्र दुभांगणार आहे. हालेलुया, हालेलुया. तो तांबडा समुद्र आता दुभागणार आहे.
आणि मग मोशे आपली काठी उघारतो आणि तो तांबडा समुद्र दुभागतो. हालेलुया. आणि मग त्याच्यामधनं तुम्ही आणि मी बाहेर पडतो. आता आम्ही पलीकडे आलेलो आहोत. आता इकडच्या फारोच्या राज्याचं आमच्यावर काही चालणार नाही. सगळे आमेन म्हणा. हालेलुया. म्हणा मी फारोच्या राज्यातून सुटलेले आहोत. जोराने जोराने म्हणा, तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. जोराने, मी फारोच्या राज्यातून सुटलेला आहोत. मी फारोच्या राज्यातून सुटलेलं आहोत. मी फारोच्या राज्यातून सुटलो आहोत. आमेन. आता आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही बाहेर आलेले आहोत. आता देव म्हटला माझं काम झालं. असं देव म्हणाला का? नाही. देव म्हणाला मी तांबड्या समुद्राच्या पलीकडनं आलो. आता फारोचं तुझ्यावर चालणार नाहीये. पण देवाची इच्छा काय होती माहितीये का? इथून पुढं तुला कनान देशामध्ये जायचंय. इथून तुला कुठं जायचंय? कनान देशामध्ये. तिथं दुधामधाचा प्रवाह आहे. पहिलंच देव बोलला. का माहितीये का? कारण फारोच्या राज्यामध्ये दूध पण मिळालं नाही, मध बी मिळालं नाही. खूप काम करायचं, थोडं मिळायचं. मग थोड्या ह्याच्यामध्ये तुम्ही चिकन, मटन, दूध, मध खाणार का हो? अरे मॅन, हालेलुया. पण काय पण असू दे, आम्ही खाणारे लोक आहोत म्हणा ना. मग पहिलाच देव बोलला दुधा मधाचा प्रदेश. तिथं दूध नाही मिळालं ना, इथं मिळणार. हालेलुया. तिथं काय तुम्हाला मध, तोंडाची चव गेली. ते काय गोड आम्ही काय खाल्लोच नाही बघा. स्वीट डिशच खाल्लो नाही, नुसतं डाळ भात खाल्लो. देव म्हटला तिथं दुधामधाचा प्रवेश. तिथं सगळं सुबत्ता असणार. आमेन, हालेलुया. तिथं सगळं चांगलं असणार. आणि देव म्हणाला तिथं तुम्हाला जायचंय. हालेलुया. अनेक लोक फारोच्या राज्यातून सुटले. तांबडा समुद्र दुभागला आणि इथं येऊन म्हटले आता बस. देव म्हणतो इथं बस नाही, पुढं जायचंय. अनेकांना एक प्रश्नाचं उत्तर मिळालं ना, बस येशू बस. मग ती बहीण पण गायब, तो भाऊ पण गायब. तांबडा समुद्र दुभागला, आलो. तुम्ही इथून फक्त अंतराळात गेलात, स्वर्गात गेला का? देव त्यांना तांबडा समुद्राच्या बाहेर आणला आणि तो म्हणाला मग हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली मिरियाम डफली घेतली, गाणं गायली, हालेलुया. कसं माझ्या समोर फारोचे सैन्य गेले, सगळ्यांनी एकदम उत्सव केला. देव म्हटला आता शांत बसायचं नाही. तुमच्या जीवनात एखादं काम सुरू झालं किंवा एखादी गवाही सुरू झाली आणि झाली ती गवाही, तिथून पुढं खरं ॲक्च्युली तुमचं माझं काम आहे. हालेलुया. तुम्हाला जर बरं केलेलं आहे, तिथून तुमची सेवकाई आहे. हालेलुया. जरा एक्सायटेड राहा. काल पुण्यामध्ये आम्हाला इतकं आवडलं. कसले लोक भारी होते. पण आम्ही त्यांना हेच बोलून आलो, सोलापूरचे लोक भारी आहेत. असं कडक कडक काय नाही बोलत, प्रेमाने आम्ही बोलतो. हालेलुया, हालेलुया. मी काय बोलत होते? हां. मग अनेक लोक ना तिथंच राहतात. आणि आज मला तुम्हाला काही लोकांविषयी सांगायचं आहे की कसं ते जीवनात चुका करतात. कधी कधी ते चूक पण आम्ही करतो. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण जे निर्णय घेतो, आपण जे डिसिजन आपल्या लाईफमध्ये घेतो, ते अनेक वेळा देवाला त्याचे निर्णय बदलायला भाग पडतात. हालेलुया. नीट लक्ष देऊ नका. आपण जे पण डिसिजन आपल्या लाईफमध्ये घेतो ते सर्व परमेश्वर बघत असतो आणि आपल्या डिसिजनमुळे देव आपले निर्णय पण बदलतो. त्या निर्गमच्या पुस्तकात, लेवीच्या पुस्तकामध्ये इतकं किरकिर 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 लोकांनी केलं ना, इतकं कुडकुड कुडकुड ना. काय मोशे आम्हाला मारायला आणला का? काय इथं मटनच नाही, तिथं चांगलं एकदम भाजी होती, लसूण होतं, काय इथं असं तसं तसं. देवाला राग आला आणि देवाने एकदम मर्री पाठवली. खत्तम, आता मारून टाकतो. कसले रे मा किटकिट किटकिट डोकं मारून टाकतो म्हणून देवाने मरी पाठवली. आणि मरी पाठवल्यावर लोक मरायला लागले, मरायला लागले, मरायला लागले, मरायला लागले. आणि मोशे मग देवाकडे गेला, देवाजवळ प्रार्थना केला, देवा प्लीज असं करू नको. देवा, आम्ही एवढा विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले, देवा क्षमा कर, क्षमा कर. आणि त्यांनी मध्यस्थी करायला लागली, त्यांनी प्रार्थना करायला लागली. देव त्या लोकांकडे बघितला नाही, एका व्यक्तीकडे बघितला आणि देव म्हटला माझा निर्णय मी बदलतो. आणि देव म्हणाला, मरी थांबली.
कुरकुर 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 इतकं किटकिट 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 देवासमोर केले ना, देवाने साप पाठवले. ए डसून मरू दे, बस झाले. किटकिट आपल्याच घरात केले की किती राग येते. आई मुलांना उगाचच मारते का, थोडा आवाज केला की आपलं टेम्पर येते. देवाचं किती हल्ला असेल. देव म्हटलं सापच पाठवतो, त्या सापाने भुरळ टाकली ना तेच पाठवतो. मग साप डसायला लागले, मारायला लागले. मग परत मोशे, देवा प्लीज असं करू नको दे बाप्पा, हे तुझेच लोक आहेत. देवा लोक काय म्हणतील आमच्याविषयी, जेव्हा आमचे लेकरं सांगतील बघा काढलं इथं साप मरून सगळे मेले. नाही देवा, प्रार्थना केली आणि देवाने त्यांचा निर्णय बदलला. हालेलुया. आणि लगेच देव म्हटला नाही आता थांबवतो. लगेच सगळे साप गायब. हालेलुया, हालेलुया. देव योनाला म्हटलं मी निनवेला खलास करून टाकणार, खूप पापी लोक आहे, संपलं, माझा डिसिजन फायनल आहे. देव बोलतो योनाला, योना बघ मी असं करणार आहे. योना जातो, राजाला बोलतो. सगळे 40 दिवस सगळ्या गावात निनवेकडे जाऊन म्हणतो देव नाश करणारे, देव नाश करणारे, देव नाश करणारे. राजा ऐकतो, सगळेजण पश्चाताप करतात. अख्खं गावच्या गाव पश्चाताप करतं. गुरंढोरं पण फास्टिंग करतात. त्या दिवशी त्यांना पण चारा नाही. लहान लेकरापासून सगळे फास्टिंग प्रेयर. आणि देव म्हणतो मी माझा निर्णय बदलतो. हालेलुया. आणि ते शहर वाचतं. म्हणजे आपण असं काहीतरी करू शकतो, ते देवाचे निर्णय बदलू शकतात. हालेलुया. पण अजून पण दुसरी बाजू आहे, असं काहीतरी करतो, देव पण म्हणतो मी काय करू शकत नाही. आता ठरवलेच आहे, नाही मला पुढं जायचंच नाहीये, मी इथंच राहणार. देवा तांबडा समुद्राच्या बाजूलाच राहणार. मग देव तर काय करणार, तुम्हाला उचलून घेऊन जाणार का? आमची इच्छा तशीच असते, देवा मला वाहून ने, कशा खांद्यावर मला वाहून ने. देव नौकर नाही. देवाने आपलं प्रताप दाखवलेला आहे, देवाने आपलं सामर्थ्य दाखवलेलं आहे त्या जंगलामध्ये. देवाने तुमची माझी काळजी घेतलेली आहे. आणि देवाची इच्छा आहे की तांबड्या समुद्रानंतर आपण कनान देशामध्ये जायला पाहिजे. किती लोक जाण्यासाठी तयार आहात? सगळे? इथले लोक थोडे कमी नाही जाणार आहेत, सगळे जाणार आहे. सगळ्यांचे हात वर असू दे. आम्ही कनान देशात जाणार. हालेलुया. आम्ही सगळे स्वर्गात जाणार. हालेलुया. मध्ये गाडी इकडं तिकडं जाणार नाही. मैत्रिणी जाणार ना? हां, आम्हाला कनान देशामध्ये जायचंय. आता तांबडा समुद्र दुभागल्याबरोबर मोशेचा सासरा, त्याचं नाव आहे होबाब, रघुवेलचा पुत्र होबाब, जो मागील खूप दिवसापासून माझ्या स्टडीमध्ये आलेला आहे आणि खूप दिवसापासून मी त्याच्याविषयी स्टडी करते. गणना याचा 10वा अध्याय आणि वचन 29. शुभम डिस्प्ले केला. गणना याचा 10वा अध्याय आणि वचन 29. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल ह्याचा मुलगा होबाब याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचे कल्याण करीन असं परमेश्वर बोलला आहे. देव मोशे काय म्हणतो माहिती आहे का आपल्या सासऱ्याला, की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, आम्ही जात आहोत आणि परमेश्वर आमचं कल्याण करणार आहे. तर मोशे आपल्या सासऱ्याला, ज्याचं नाव म्हणा होबाब, होबाबला म्हणतो तू पण आमच्या बरोबर आहे, म्हणजे जसं देवाने आमचं कल्याण केलेलं आहे तसं तुझं पण कल्याण करेल. तेव्हा सासरा जो होबाब आहे तो काय उत्तर देतो बघा. सासरे पण डेंजर असतात. हां, होबाब त्याला म्हणाला मी येणार. जोराने म्हणा, म्हणा, मी येणार नाही, मी आपला देश व आपले आप्त याच्याकडे जाईन. इतके दिवस होबाब मोशे बरोबर होता. इतके दिवस मोशेद्वारे देवाने कसं अद्भुत कार्य केलेलं आहे हे होबाबनी, त्याच्या सासऱ्याने त्याला खूप जवळून पाहिलं होतं. त्या मोशेद्वारे फारोला हरवलेलं हे देखील होबाबनी पाहिलं. त्या मोशेद्वारे कसं देवाने स्वर्गातून मान्ना पाडला हे देखील होबाबनी बघितलं.
त्या मोशेद्वारे कसे चिन्ह चमत्कार झाले, अशक्य गोष्ट शक्य झाली, हे सगळं होबाबनी पाहिलं. आणि आता तो तांबडा समुद्र ओलांडून मोशे बरोबर आलेला आहे. आता मोशे सासऱ्याला म्हणतोय की देवाने तो देश आम्हाला दिलेला आहे, तिकडं आम्हाला जायचंय, देवाने आमचं कल्याण केलेलं आहे. तर मोशे म्हणतो माझी इच्छा आहे की त्याच देवाने तुझं पण कल्याण करावं. तर माझी इच्छा आहे की हो बाप, तू पण आमच्या बरोबर त्या प्रदेशामध्ये ये. पण हो बाप काय म्हणतो, मी येणार नाही. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये जेव्हा एखादा चमत्कार होतो, एखादी गोष्ट होती, आम्ही त्याच गोष्टीला घेऊन संतुष्ट राहतो आणि पुढं आमची ख्रिस्ती वाटचाल आम्ही करत नाही. एखादा आजार आला तर तुम्ही इतकं प्रार्थना कराल, मंडळीला याल, सगळ्यांकडे तुम्ही प्रार्थना विनंती द्याल, पण ते उत्तर मिळालं, तुम्ही गायब, सगळंच गायब. मग कधी तर आम्ही तुम्हाला भेटलं रस्त्यामध्ये, का ब्रदर तुम्ही येत नाही, का दीदी तुम्ही येत नाही, नेहमी कामामध्ये बिझी होतो. मग तेव्हा नव्हता का? तेव्हा तांबडा समुद्र होता म्हणून तुम्ही अगदी मोशेला चिटकून होता. मोशे तू जे म्हणतो तेच आम्ही करणार, तूच आमचा खरा दास आहे, आम्हाला माहिती आहे तुझ्यावरच अनॉइंटिंग आहे, आम्हाला माहिती आहे तुझ्यावरच अभिषेक आहे, आम्हाला माहिती आहे देव तुझ्याशी बोलतो, हे अशक्य होतं पण तुझ्याद्वारे शक्य झालं. म्हणून तांबडा समुद्र दुबगण्याच्या अगोदर चिटकून होता हो बाप, तुम्ही आणि मी चिटकून होता. आता तांबडा समुद्र दुभागला, समस्या संपली, कर्ज फिटलं, बचत गट मिळाला, रिपोर्ट नॉर्मल आले, आता मला पुढे जायचं. तो काय म्हणतो माहिती का, मी येणार नाही, मी परत आपल्या देशाकडे जाणार. बघा, देव सोडवतो आणि ह्याला परत जायचंय. असे आम्ही ख्रिस्ती बनू नये. जर देवाने मला तांबडा समुद्र दुभागून आलेला आहे तर मला पुढे जायचं आहे. हालेलुया. जेवढी प्रार्थना तुम्ही एखाद्या समस्येमध्ये केली त्याच्याहून जास्त प्रार्थना सुटका झाल्यावर तुम्ही केली पाहिजे. हालेलुया. तितकी जास्त आराधना तुम्ही केली पाहिजे, तितकी जास्त मध्यस्थी तुम्ही केली पाहिजे. का? कारण माहिती आहे का, देवाने तांबडा समुद्र दुभागून आलेले अनेक लोक परत आपल्या देशाकडे जायला निघालेले आहेत, परत आपल्या नगराकडे जायला निघालेले आहेत आणि स्पष्ट उत्तर देते, मी येणार नाही. तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही कोणाबरोबर आहात. हालेलुया. तुम्ही एखाद्या परफ्यूम अत्तरच्या तुम्ही नुसतं फॅक्टरीत जाऊन या, नुसतं काय घेऊ पण नका, नुसतं एक चक्कर मारून या, बाहेर आले की तुमच्या अंगातून ते वास यायला लागेल. हो की नाही? सिरियस. एक चांगला मोती साबण आणा किंवा कुठला चांगला तरी आणा, तुम्ही थोडा वेळ ठेवा आणि जावा, तुम्हाला वास यायला लागेल. अफेक्ट आहे. ज्याही एरियामध्ये आम्ही येतो ना, ज्याही व्यक्तीच्या संपर्कामध्ये येतो, विशेष करून ज्यांच्यावर अभिषेक केला गेलेला आहे. मी खूप बोल्डली हे बोलत आहे कारण हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाबरोबर आहात हे खूप मॅटर करतं. तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे तुमचा मोशे कोण आहे. आमचे पास्टर, त्यांना काहीच कळत नाही, खलास, तुम्ही आपल्या देशाकडे निघाला. हालेलुया. तो मोशे याला तुम्ही ओळखलं पाहिजे. त्याच्यावर काय कॉलिंग आहे तुम्ही ओळखलं पाहिजे. त्याच्यावर अभिषेक आहे का ओळखून घ्यायला पाहिजे. त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार होत आहे का? होत आहे. त्याच्याद्वारे देवाचं प्रेझेन्स मिळत आहे का? हो, मिळत आहे. चिटकून राहा, चिटकून राहा, सोडू नका. परत आपल्या नगरात जाऊ नका, परत आपल्या देशामध्ये जाऊ नका. म्हणू नका की मी येणार नाही, नको, मला हे आवडत नाही. नाही प्रियांनो, आम्हाला आमच्या मोशेजवळ चिटकून राहायचंय. कोणीतरी आमेन म्हणा. मग जर देवाने एक दास तुमच्याजवळ ठेवलेला आहे तर तुम्ही त्याच्याशी बिलगून राहा, कारण ॲटोमॅटिकली त्याच्यावरचा जो अभिषेक आहे तो तुमच्यावर काम करायला लागेल. हालेलुया. काल आम्ही बघितलं प्रियानो, मी हे बोल्डली बोलत आहे, काल आम्ही बघितलं इतकी सुंदर आराधना पीटरने लीड केली. जोराने टाळ्या. एक चांगला प्रख्यात 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 वर्शिप लीडर तिथं होता. 2 वर्शिप लीडर होते आणि शेवटच्या सेशनमध्ये पास्टर म्हणाले, माझा मुलगा आहे तो आता वर्शिपमध्ये लीड करेल. जेव्हा त्याने गाणं सुरुवात केली,
मी स्वतः त्या गोष्टीला विटनेस आहे, कारण आम्ही खाली ऑडियन्समध्ये बसलो होतो. दोन्ही वर्शिप लीडर असं विंग्समध्ये बसले होते आणि कोण गाथे म्हणून त्यांनी येऊन वाकून बघितलं आणि वाकून बघितले आणि तिथं स्तब्ध झाले. चिटकून राहा, मंडळीशी चिटकून राहा. जर तुम्हाला विश्वास आहे ना, ही जीवित मंडळी आहे, चिटकून राहा. तो अभिषेक तुमच्यावर येईल, ते अनॉइंटिंग तुमच्यावर येईल, तुम्ही कधीच सोडून जाणार नाही. हालेलुया. पण मोशे म्हणाला, असं करू नकोस, असं करू नकोस, कारण देव आमचं कल्याण करणार आहे आणि माझी इच्छा आहे की देवाने तुझं पण कल्याण करावं. आणि तो अध्याय तिथं संपतो. पुढं त्याचं काय झालं आम्हाला माहीत नाही. पुढं काय झालं थोड्या वेळाने सांगते मी. तो नाही म्हणाला आणि मोशे त्याला परत समजून सांगतो, असं करू नकोस, असं करू नको. जर देवाचा दास तुम्हाला काही सांगत असेल ना, ऐका, कारण तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला विश्वास आहे का तुमच्या पास्टरांवर देवाचा हात आहे? खरं वाटतं तुम्हाला का उग तुम्ही नाही जरी म्हटलं तरी आम्हाला वाईट नाही वाटणार, आम्ही अजून वाढू प्रभूमध्ये. तुम्हाला विश्वास आहे का तुमच्या दोन्ही पास्टरांवर देवाचा अभिषेक आहे? हालेलुया. तुम्हाला माहीत आहे ते देवापासून आहेत. हालेलुया. कधी सोडून जाऊ नका. ते आम्हाला कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. हालेलुया. मी तर तुम्हाला जास्त मदत करणार आहे. हालेलुया. हां, सुखी परिवार, मोठा परिवार असलं तर बरं वाटतं, हा ना. अब्राहम आणि लोट. बघा, मी म्हटलं ना, काही डिसिजन आपण असं करतो ना, देव पण काय करणार नाही. तसं अब्राहमाला देवाने निवडलं आणि अब्राहमाला सगळं सोड. ऐका सगळे लोक, ऐका. देव म्हणाला, अब्राहम सगळं सोड, जे तू जीवन जगत आहे ना, सोड, सगळं सोड. तुझं घर सोड, नातेवाईक सोड, सगळं प्रॉपर्टी सोड, सगळं सोड, फक्त तुझ्या बायकोला घेऊन मी सांगेल तिथं तू जा. आणि अब्राहम ऐकला. देवाची वाणी आली आणि तो ऐकला आणि देव ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी तो गेला. पण अब्राहम खरंच चांगला होता. त्याचा छोटा जो भतीजा होता, नातू होता, लोटाला त्याने आपल्यासोबत घेतला. लोटा घेऊन निघा, लोट घेऊन निघा. त्या लोटाला पण कळू दे की तो कशामुळे आशीर्वादित झालेला आहे. 12व्या अध्यायामध्ये जर्नी स्टार्ट. 13व्या अध्यायामध्ये वचन आम्हाला काय सांगतो? अब्राहम खूप श्रीमंत झाला, लोट पण श्रीमंत झाला. लोटाला वाटलं मीच भारी म्हणून सगळं झालं. तसं नाही. लोटा, अब्राहम आहे म्हणून तू श्रीमंत झाला. हालेलुया. वचन सांगतो इतका श्रीमंत, इतकी श्रीमंती झाली, इतका तो धनी झाला, प्रॉपर्टी वाढली, गुरंढोरे वाढली, बैल बछडे वाढले, इतकं वाढलं, इतकं वाढलं, इतकं वाढलं, भांडण स्टार्ट झाले. म्हणून जास्त प्रॉपर्टी करायचं नाही, पटापट वाटून टाकायचं. आमेन म्हणा. उगं 50-60 एकर घ्यायचं आणि त्याचे 100 तुकडे करत भांडत बसायचे, तसलं काय करू नका. मग आता भांडण सुरू झालेत. अब्राहम लोटाला बोलवतो. अब्राहम काय म्हणतो? तू आणि मी नातेवाईक आहेत, चांगलं नाही ना भांडण करायचं. हे बघ म्हणतो, सगळं प्रॉपर्टी इथे, गुरंढोरं इथे, तुझे शेपड इथं आहे, तुझे मेंढपाळ इथे आहे. आज काय करतो, मी तुला चॉईस देतो. मी इथं उभारतो, तू पण इथं उभारा, तू सगळीकडे बघ. कारण देवाने म्हटलं हा सगळा देश तुला दिलेला आहे, पण मी तुला पहिली संधी देतो. लोटा, उभं राहा आणि तू बघ, तुला जे आवडेल तू ते घे. तू इकडे गेला तर मी इकडे जातो, हां, तू इकडे गेला की मी उलटं जातो, पण तू घे. पठ्ठा लोटा इतका भारी होता ना, ज्या वेळेस अब्राहम म्हटला इकडं बघ आणि घे म्हटलं की त्या क्षणी, म्हणा त्या क्षणी, अब्राहमाकडनं नजर काढली आणि प्रॉपर्टी बघायला लागला. कुठं? अरे मला अब्राहम बोलला की तुला पाहिजे ते घे. आणि लगेच ज्याच्यामुळं मी आशीर्वादित झालेलं आहे त्याच्याकडनं नजर काढली आणि सगळं बघायला लागला. आज अनेक लोक देवाला सोडून सगळं बघायला लागलेत. आज अनेकांना परत त्या गोष्टीकडून लक्ष काढून अब्राहमाकडे बघायचंय. हालेलुया. आणि तो सगळं बघतो आणि तो म्हणतो, अब्राहमा, ती यार्देनची जी घाटी आहे ना, ते यार्देनचा प्रदेश आहे ना, ते हिरवळ आहे,
त्यांनी बघितलं, हुशार होता तो, सोलापूरचा होता. अरे इथं सगळं कोरडं कोरडं आहे, इथलं हिरवळ आहे, हां इथं एकदम छान आहे, इथंच मी हेच घेतो. त्यांनी म्हटलं ना घे, पहिलाच घेऊन टाकतो. एकदा म्हटल्यावर मग त्यांनी काय म्हणणार, मला माहीत आहे आमचा मामा कसा आहे, मला माहीत आहे. एकदा म्हटलं की खलास. मग त्यांनी पहिलं बघितलं, अरे इकडं इकडं इथं कोरडं कोरडं नको, मग इकडं थोडं हिरवळ आहे, इथं पण नको, इथं खूप हिरवळ आहे. मग तो म्हणाला, परत ते म्हटला, अब्राहमा मला हे पाहिजे. आणि अब्राहम म्हणतो जा, आणि पट्टा सगळा घेतो, सगळं घेतो, आणि बोरा बिस्तरा गुंडाळून अब्राहमाला टाटा करून, जे त्याला चांगलं हिरवं हिरवं दिसलं यार्देनचं नदी तिकडं जातो. पण पुढं पुढं गेल्यावर ते सदोम आणि गमोर निघतं. तिथं सगळं प्रॉपर्टी जाते, तिथं सगळं जातं, सगळं जातं. त्याला कळालं नाही की मी कोणामुळं आशीर्वादित झालो. त्या अब्राहमामुळं. मी लोट म्हटलं असतं ना, अब्राहमा मी तुला सोडून जाणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. मग देव तर काय करणार हो, काय करणार. काही निर्णय मी असं घेतो ना की देव पण म्हणतो आता मी काय करू. चिटकून राहायचं, बिलगून राहायचं देवाच्या दासाबरोबर, मंडळीबरोबर. जिथं तुम्हाला देवाने एक मेंटॉर दिलेले त्याच्याशी तुम्ही बिलगून राहा, फेथफुल राहा. तो तुम्हाला पुढं घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. आमची प्रार्थना नेहमी ही असते आणि अनेकांनी ऐकली पण असेल, जे काही उत्तम आम्हाला देवाने दिलं ते सगळं आमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर आम्ही ते मोकळं करतो. आणि आमची ही प्रार्थना नित्य आहे प्रियांनो. हालेलुया. एक वेळ असा होता, पास्टरांना 1,500 पगार, मला 700 रुपये पगार. 2100 रुपयामध्ये 2200 रुपयामध्ये आमचं घर चालायचं. पण देवाने कधीच कोणासमोर हात आम्हाला हे करू दिलं नाही. 2003 पासून आजपर्यंत कधीच देवाने असं हात पसरू दिलं नाही आणि कोणाकडनं मागितलं घेतलं नाही. एकच देव विश्वसनीय आहे, तो लज्जित फजित करणार नाही, तो उत्तम देणार. या गोष्टीला धरून ठेवलं आणि देव उत्तमातलं उत्तम, उत्तमातलं उत्तम देत गेला. म्हणून आज आम्ही म्हणतो, जे तुम्हाला मिळालेलं आहे दासाकडून, मंडळीकडून, त्याला धरून चिटकून राहा. हालेलुया, हालेलुया. लोट गेला, आज अनेक लोट मंडळीमधून जाते, अनेक लोक देवाच्या प्रेझेन्समधून जाते आणि त्यांना वाटत आहे देवाने माझं चांगलं करावं. नाही, एक नियम आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या अभिषिक्त देवाने दिलेल्या व्यक्तीबरोबर, देवाने दिलेल्या पाचारण दिलेल्या व्यक्तीबरोबर जेव्हा आपण टिकून राहतो, त्याला म्हटलेलं आहे पॉवर ऑफ असोसिएशन. तुम्ही कोणाबरोबर असोसिएट होता, तुम्ही कोणाबरोबर राहता, खूप मॅटर करतं. हालेलुया. 32व्या अध्यायामध्ये एवढं बोलून मी संपेल. आता तांबडा समुद्र दुभागलेला आहे. आता कनान देशामध्ये जायचंय आणि पुढं यार्देन नदी आली. आणि देवाची इच्छा होती, जसं तांबडा समुद्र तुम्ही दुभागला ना, तसं यार्देन नदी पण पार करून तुम्हाला जायचंय. आणि 12 वंश जे होते इस्रायलाचे, त्या 12 वंशामधल्या 2 वंश येऊन मोशेला म्हणाले की मोशे, आम्हाला यार्देनच्या पलीकडे जायचं नाही, आम्हाला इथंच राहायचंय. आणि ते वंश होते गाद आणि रौबेन वंश. ते तिथंच राहिले. ते म्हणाले आम्हाला जायचं नाहीये. मोशेला राग आला आणि मोशेने त्यांचा ताडना केला. तुम्ही कसले लोक आहात. देवाने 12 वंशला एकत्रित राहण्यासाठी सांगितलं. 12 वंश एकत्रित, देवाचे लोक एकत्रित पाहिजे. पण तुम्ही म्हणता आम्हाला पुढे जायचं नाही, आम्हाला इथंच राहायचंय, हे कसं होणार. आणि मोशे त्यांना एक प्रश्न करतो. 32 गणना 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही देवाला घेऊन इतकं निरुत्साही तुम्ही का झालेले आहात. विश्वास नाही का देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार. पण ते म्हणतात नाही, आम्हाला इथंच राहायचंय, आम्हाला इथंच राहायचंय. मग मोशे सगळ्या वडील वर्गांबरोबर चर्चा करतो. गाद, रौबेन आणि मनश्याचा अर्धा वंश तिथंच राहतात, पुढं जात नाही. आणि त्यांना नेगेव प्रदेश देतात आणि ते तिकडंच राहतात. आणि बाकीचे सगळे वंशज पार करत पार करत पार करत पार करत कनान देशामध्ये जातात. हालेलुया, हालेलुया. कनान देशामध्ये जातात. जो देश देवाने त्यांना दिला होता त्या देशामध्ये ते जातात. हालेलुया. मग या 2 वंशाचं आणि मनश्येचा अर्ध्या वंशाचं काय झालं, काय झालं त्यांचं. त्यांच्यामधून काहीच महान कार्य झालं नाही. त्या वंशातनं कुठला संदेष्टा तयार झाला नाही.
त्या वंशातून कुठलंच देवाचं महान कार्य झालं नाही. त्यांनी काय ठरवलं? आम्ही इथंच राहणार, आम्ही पुढे जाणारच नाही, आम्हाला हेच आवडतं, आम्ही इथंच राहणार. देव त्यांना ओढून बाहेर काढला नाही. देव पुन्हा 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 मोशेद्वारे त्यांना सांगितला, पण ते म्हणाले आम्ही इथंच राहणार. असं करू नका. देवाला पुढं घेऊन जायचंय. देवची इच्छा आहे की आम्ही पुढं आणि पुढं आणि आम्ही पुढं जावं. म्हणून आज मंडळीमधून तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे, एक विनंती आहे, जो परमेश्वराचा दास आहे त्याला चिटकून राहा. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने मोशे ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दास देवाने ठेवलेले, एक मंडळी दिलेली आहे, एक चांगला मित्र तुमच्यासाठी ठेवलेले, एक प्रेयर पार्टनर तुमच्याशी ठेवले. तुम्ही त्याचं जीवन बघता, अरे हा अगोदर कसा होता, आता का झाले, मला पण व्हायचंय, त्याहून अधिक उत्तम बनायचंय. अशा व्यक्तींबरोबर तुम्ही राहा. हालेलुया. ते गाद, रऊबेन, मनश्शेचा अर्धा वंश तिथंच राहिला. त्यांची काय वाढ झाली नाही आणि त्यांच्यामधून काय महान कार्य झालं नाही. पण जो हा होबाब होता, म्हणा होबाब, जो म्हणाला मी येणार नाही, मी माझ्या देशातच राहणार, मी इथंच राहणार. जेव्हा मोशे म्हणतो तू येशील तर तुझं नक्की कल्याण होणार, तो होबाब आपलं मन बदलतो आणि तो म्हणतो मोशे मी तुझ्याबरोबर येणार. हालेलुया. आणि शास्त्रेच्या पहिल्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये होबाब विषयी म्हटलेलं आहे, होबाब पण कनान देशात गेला. हालेलुया. होबाब पण कनान देशामध्ये गेला आणि कनान देशामध्ये एक स्पेशल प्लेस होबाबला मिळालं, त्याच्या सगळ्या कम्युनिटीला मिळालं, त्यांच्या लोकांना मिळालं. किती चांगली गोष्ट आहे ना. जो म्हणाला येणार नाही तो आला आणि त्याला देवाचं इतकं सुंदर ब्लेसिंग मिळालं. हालेलुया. हालेलुया. का तुम्ही लोट आहात? का तुम्ही त्या 12 वंशामधले 2 वंशासारखं आहे? नको देवा बस. मी काहीतरी भविष्यवाणी करू का हो? तयार आहात तुम्ही सगळे ऐकायला? सगळे नीट ऐका. किती जण म्हणतात बस झालं? खरं सांगा, आता एक घर आहे, आता बस झालं, असं किती लोक म्हणतात? नाही म्हणत. नाही, बोला, तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. मी खरं भविष्यवाणी करणार आहे. आता किती जण म्हणतात आम्हाला एक घर झालं, बस झालं? असे किती लोक म्हणतात? बापरे, किती लोक म्हणाले असं. हां हां, बस आता एकच फ्लॅट आहे, बस झालं, असं किती लोक म्हणाले? किती लोक म्हणाले एक गाडी आहे, बस झालं? म्हणा रणदिवे सर, म्हणा. हां हां, बस एक गाई एक बैल आहे, बस झालं, असं किती लोक म्हणाले? असे किती लोक म्हणाले बस 5 एकर शेती, बस झालं, असं किती लोक म्हणाले? जाधव सर, बस एक कॉन्ट्रॅक्ट लोखंडवाल्याचं मिळालं, बस झालं, असं किती लोक म्हणाले? तुम्ही आणि मी म्हणालो बस झालं तर आमचं वय आहे का? अशा सगळ्यांसाठी देवाची वाणी आहे, तुम्हाला तिथं सेटल व्हायचं नाहीये, तुम्हाला पुढं जायचंय, घ्यायचंय. म्हणा घ्यायचंय. हालेलुया. अनेक घरं आम्हाला घ्यायची, आमेन म्हणा. अनेक शेती आम्हाला घ्यायची आहे, अनेक गुरंढोरं आम्हाला घ्यायचंय, अनेक बिझनेसेस आम्हाला घ्यायचंय. हालेलुया. अनेक प्रॉपर्टी आम्हाला घ्यायची आहे. हालेलुया. शेजारच्याला म्हणा अभी तो सुरुवात आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे, आशीर्वाद मोकळे करत आहे. थोडक्यांमध्ये तुम्ही सेटल होणार नाही. ज्यांचा विश्वास आहे जोराने आमेन म्हणतील. आमेन आमेन. तुम्ही सेटल होणार नाही. बिझनेस वाढणार आहे. कारण आत्ता तरी मी तांबड्या समुद्राच्या बाहेर आलेली आहे, अजून मला कनान देश घ्यायचंय, मला तिथं माझी नगरं वसवायची आहे. हालेलुया. एक घर सोलापूर, एक घर मंगळवेढा, एक घर पुणा, एक घर मुंबई. हालेलुया. हालेलुया. एक घर बिजापूरमध्ये पण आपण घेऊ. आमेन. हालेलुया. कारण वचन काय सांगतं, तुम्हाला सगळे नगर घेत जायचे आहे. हालेलुया. ज्यांच्याकडे एक घर आहे, पैसा असेल तर दोन दुसरी प्रॉपर्टी येशूच्या नावामध्ये मी तुमच्यासाठी मोकळी करत आहे. हालेलुया. एक गाडी असेल तर दुसरी गाडी येशूच्या नावामध्ये मी मोकळी करत आहे. कारण तुम्ही देवाचे खास लोक आहात. जर तुमच्याकडे एक कॉन्ट्रॅक्टचं प्रोजेक्ट असेल, आज येशूच्या नावामध्ये मी घोषणा करते, तुम्हाला 2-3 त्याहून जास्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळू दे. हालेलुया. हालेलुया. शेजारच्याला सांगा मी स्पेशल आहे, मी देवाचा आहे,
हालेलुया. आणि देव मला पुढे घेऊन जाणार आहे आणि मी पण जायला तयार आहे. आणि देवाचे सगळे लोक म्हणाले आमेन, आमेन आणि आमेन. थँक्यू.